मुंबई जिला प्रभारी पद पर नियुक्ति के बाद शशिकांत कांबले ने पहली बार नवी मुंबई में भाजपा जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल से मुलाकात की। इस अवसर पर डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में शिरवणे विद्यालय एवं जूनियर कॉलेज में उत्साहपूर्ण माहौल में उनका स्वागत किया गया। इस मौके पर डॉक्टर पाटिल ने भाजपा के मंडल अध्यक्षों, वर्तमान और पूर्व महिला पुरुष पदाधिकारियों की बैठक भी आयोजित की। बैठक में डॉक्टर राजेश पाटिल और प्रभारी शशिकांत कांबले ने पदाधिकारियों का मार्गदर्शन किया। कार्यक्रम में नीलेश महात्रे, नगर सेविका डॉक्टर प्रणाली पाटिल, पूर्व नगर सेविका शिल्पा, वरिष्ठ भाजपा पदाधिकारी विजय घाटे, अभिजित पेडणेकर, युवा अध्यक्ष निकेतन पाटिल, परिवहन समिति सदस्य राजेश राय और एससी मोर्चा अध्यक्ष सुभाष गायकवाड़ सहित कई कार्यकर्ता उपस्थित रहे। नमस्कार। आज आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला नवी मुंबई जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे। गेले अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचे काम करतो। साधारणपणे 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला भारतीय जनता पार्टीचे काम करतो। जिल्हाध्यक्ष राहून गेलोय, महानगरपालिकेत आता गटनेता आहे। या ठिकाणी नवी मुंबईत आल्यानंतर अतिशय उत्साहाचं वातावरण मला दिसलं, कारण आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, याचबरोबर आपले नेते गणेश नाईक साहेब आहेत किंवा मंदाताई म्हात्रे यांच्या भेटीगाठी, जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी आता होणार आहेत। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता जिल्हा आणि प्रदेशाचं जे माध्यम असतं, तो मधला दुवा असतो, तो प्रभारी असतो। अनेक वर्ष काम केल्यामुळे संघटनेतल्या बऱ्याचशा गोष्टी माहित आहेत। त्यामुळे इथंही आणि 65 नगरसेवक इथं असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि संघटना खूप चांगली असल्यामुळे नेते मंडळी खूप, नाईक साहेब आहेत, मंदाताई म्हात्रे आहेत, तसेच सगळे जिल्हाध्यक्ष, आपले जिल्हाध्यक्ष आहेत। त्यामुळे फार काम करायला काही तर अडचण होईल असं काही मला वाटत नाही। पण प्रभारीचं काम आहे की मला सगळ्यांच्या भेटीगाठी करून मग एकदा संघटना समजून घेतली पाहिजे आणि मग संघटनेचं काम आपण करूया। पण आज मी एवढंच सांगेन की या मेळाव्याच्या रूपाने त्यांनी स्वागत केलं, मनापासून त्यांना धन्यवाद। मी सर्वप्रथम आमच्या नवी मुंबई जिल्ह्यासाठी ज्यांची प्रभारीपदी नेमणूक झालेली आहे ते आमचे लाडके कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि गटनेते शशिकांत कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी छोटीशी बैठक घेतली। नवनिर्वाचित त्या ठिकाणी प्रभारी आहेत, त्यांना नवी मुंबईमध्ये आम्ही अजून मेळाव्याचं स्वरूप दिले नाही, परंतु प्रभारी येतात, त्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते जमले होते। आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, प्रभारी येतात, तुम्ही सगळ्यांनी यावं, त्याप्रमाणे ते आलेत। अतिशय आम्हाला त्याचा आनंद ह्या गोष्टीचा आहे की नवी मुंबई जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची रचना त्या ठिकाणी सुरू आहे, चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत, चांगल्या प्रकारे काम प्रत्येकजण त्या ठिकाणी करत आहे। परंतु ते काम करत असताना आणखी मार्गदर्शनाची गरज असते। ते मार्गदर्शन त्या ठिकाणी जिल्ह्याला आमचे शशिकांत कांबळे साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शनामुळं आणखी आमची संघटनात्मक रचना आणखी प्रभावी कशी त्या ठिकाणी करता येईल, प्रभावीपणे संघटनात्मक रचना झाली तर निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला सामावून घेता येऊ शकेल। कारण एवढे भारतीय जनता पार्टीमध्ये शेकडोच्या संख्येनं पदं आहेत, त्याची पदं आम्हाला द्यायची आहेत, परंतु ते देण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत, परंतु वरिष्ठ लेवलवरून त्या ठिकाणी आज प्रभारीच्या स्वरूपात नेमणूक झालेले कांबळे साहेब त्यांच्या माध्यमातून ते होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं। पहिलीच भेट त्यांची आहे, अतिशय दांडगा त्यांचा अनुभव आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची कामं त्यांनी केलेली आहेत। आता सत्तेमध्ये असताना सगळेच आलेले आहेत, परंतु सत्तेमध्ये नसताना देखील त्या ठिकाणी त्या कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी जो एक वेळ इतरांचा गड मानला जायचा, त्या गडावर त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचं काम जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या माध्यमातून झाले, त्यांचे सहकारी हे आमच्या समोर बाजूला बसलेले आहेत। त्यांचे आता प्रभारी कांबळे साहेब इथं आलेले आहेत, म्हणून आम्हाला देखील त्यांचं फार त्या ठिकाणी कौतुक आहे, आनंद आहे
अशाच पद्धतीनं संघटनात्मक रचनेमध्ये त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल अशी एक अपेक्षा ह्या माध्यमातून बाळगतो. त्यासाठीच आज छोटासा का होईना पण तो उत्स्फूर्तपणे आलेल्या कार्यकर्त्यांना कांबळे साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या की आपण कसं बोलावं, कसं बोलू नये, काय बोलल्यावर काय होऊ शकतं हे इथून कार्यकर्त्यांच्या मानसिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी बोललेलं ते वाक्य पण महत्त्वाचं वाक्य आहे. कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे एक छोटंसं काय होणार पण भाषणामध्ये त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलेलं. यापुढे दर 8-10 दिवसांनी त्यांच्या वेळेनुसार ते येतील आणि या टीमच्या रचनेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन मिळेल.